मित्रांनो, हे आहे मालेगाव शहर आणि मालेगाव शहराच्या मुख्य बस स्थानकापासून चंदनपुरी हे श्री खंडेराव महाराज मंदिराचे अंतर अत्यंत जवळ आहे. एकूण अंतर अंदाजे 12 ते 13 किमी अंतर आहे आणि प्रवास आपण दुचाकीने किंवा कारने जाऊ शकतो. रस्ता एकदम मालेगाववरून मनमाड चौफुली मार्गे मालेगाव मनमाड हायवेने येण्यास थेट पुढे जाता येतं. हायवेला लागूनच चंदनपुरी गाव आहे आणि रस्त्यावरूनच डाव्या बाजूला मंदिराचं भव्य सुवर्ण कळस आणि डोंगर दिसू लागतो. तेथे पोहोचण्यासाठी आपण रिक्षा, स्थानिक बसची देखील उत्तम सोय आहे. या अनंत अथांग निळ्या आकाशाच्या छायेत जेथे निसर्गाने भक्तीचा हिरवा शालू पांघरला आहे, जेथे वाहणारा वाराही मल्हारी नावाचा जप करतो, जेथे सूर्याचे पहिले किरण धरणी मातेच्या चरणी लीन होऊन एका दैवी रहस्याची साक्ष देतात, ते पावन तीर्थक्षेत्र म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे चंदनपुरी गाव. मित्रांनो, आणि अशा या पवित्र भूमीचं दर्शन घेण्यासाठी भक्त ते या मंदिरात येऊन तेथे त्या गावाची पवित्र धूळ माती आपल्या कपाळाला मस्तकी लावतात. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, या चंदनपुरीच्या मातीत साक्षात प्रभू मार्तंड आपल्या भक्तांसाठी धावून आले होते. का शिवावतार खंडोबाने आपली लाडकी बानाई इच्छासाठी या चंदनपुरीच्या नगरीची निवड केली? कोणता तो इतिहास आहे जो या मंदिराच्या प्रत्येक पाषाणात, प्रत्येक खांबात आजही जिवंत आहे? आणि का दरवर्षी लाखो भक्त पावनभूमीची धूळ आपल्या डोक्याला लावतात? चला तर मग आजच्या या विशेष भागात आपण कालप्रवाहाच्या मागे जाऊया आणि अनुभवूया चंदनपुरीच्या खंडोबा बानाई मंदिराचा अलौकिक आणि सुवर्ण इतिहास. इतिहासाची पाने उलटली की चंदनपुरीचे नाव भक्तीच्या सुवर्ण अक्षराने चमकताना नक्कीच दिसते. आणि मित्रांनो, हे केवळ एक गाव नाही, तर ती एक अलौकिक प्रेमाची आणि भक्तीची अमर गाथा आहे. जेजुरीचे राजे जेजुरी सोडून येथे का आले, यामागे एक रसाळ अशी कथा आहे. साक्षात आदिमाया, धनगर राजाची लाडकी कन्या बानुबाई हिच्या भक्तीने भगवान शिव एकदम आतुर झाले तिला भेटण्यासाठी आणि हिमालयाचे वैभव सोडून, जेजुरीचा गड सोडून देवादिदेव महादेवांनी खंडेरावाच्या रूपाने या चंदनपुरीच्या पावनभूमीवर पाय ठेवले. मित्रांनो, चंदनपुरी म्हणजे चंदनाचा सुगंध आणि भक्तीचा मकरंद. याच भूमीवर देवांनी बानुबाईशी विवाह केला अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. येथील मंदिराची जी वास्तुकला आहे ती म्हणजे मानवी कौशल्याचा आणि दैवी प्रेरणेचा एकदम अद्भुत संगम आहे. काळ्या पाषाणात कोरलेले हे मंदिर म्हणजेच नुसती वास्तू नाही, तर तो भक्तांच्या भावनेचा जिवंत आविष्कार आहे. मंदिराचे खांब जणू या प्राचीन इतिहासाचे साक्षीदार म्हणून ताठ मानेने उभे आहे. मल्हारी मार्तंड खंडू मेंढपाळ म्हणजे साक्षात देवाने एक मेंढपाळाचं रूप घेतलं आणि बानुबाईच्या वडिलांच्या मेंढ्या जिवंत केल्याची ही चमत्कारिक लोककथा आपल्याला ऐकायला मिळते. म्हणजेच तीर्थक्षेत्राचा खरा आध्यात्मिक पाया आहे. जेव्हा देवाने बानुबाईच्या प्रेमासाठी रूप बदलून मेंढ्या राखण्याचे काम स्वीकारले, तेव्हा घडलेली ही अत्यंत भावनिक आणि अंगावर काटा आणणारी घटना आहे. हा प्रसंग ऐकून तुम्हाला एकदम चमत्कारिक वाटेल, पण बंधूंनो आणि भगिनींनो, हा प्रवास इतका सोपा नव्हता. साक्षात त्रिलोक्याचा स्वामी
जेव्हा एका मेंढपाळाच्या रूपात भानुबाईच्या दारात खंडू मेंढपाळ म्हणून बनून उभा राहिला, तेव्हा त्याची परीक्षा घेणारे प्रसंगही वेगवेगळे आले आणि याच परीक्षेतून जन्माला आला तो चंदनपुरीचा सर्वात मोठा अद्भुत आणि अंगावर काटा आणणारा चमत्कार. आणि असं म्हटले जाते की एकदा काय झालं, खंडू मेंढपाळाकडून रानात भानुबाईच्या वडिलांच्या म्हणजे धनगर राजा होता, त्यांची ती मुलगी होती आणि त्यांच्या त्या मेंढ्या चारताना एक वाईट घटना घडली. वाघ किंवा जंगली स्वातंत्र्यांच्या हल्ल्यात किंवा असं सांगितलं जाते की देवाच्या एका लीलेमुळे म्हणजे देवाचीच लीला होती ती, त्या सर्व मेंढ्या एकदम मृत्युमुखी पडल्या, दगडासारख्या होऊन पडल्या. काही कथांमध्ये रानातल्या सगळ्या मेंढ्या दगड होऊन पडल्या असं म्हटलं जातं आणि काही ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात किंवा असं म्हणजे वेगवेगळे लोककथा आहेत. तर जेव्हा त्या मृत्युमुखी पडल्या तेव्हा हे भानुबाईंना आणि त्यांच्या वडिलांना समजलं, तेव्हा मेंढू गावात एकच आक्रोश झाला. म्हणजे ते प्रत्यक्ष तो मेंढू गावात मेंढपाळ म्हणून आला होता, भानुबाई मेंढू गावाचे आहेत. तर आक्रोश झाला की आपल्या लाडक्या प्राण्यांना मृत पाहून भानुबाईचा जीव एकदम व्याकुळ झाला. त्या खंडू मेंढपाळाकडे पाहून म्हणाल्या, अरे खंडू, माझ्या बापाच्या धनदौलतीचा या मुख्य प्राण्यांचा तू नाश केलास. आत्ता आम्ही काय करावे? कारण तो साक्षात जो देव होता खंडू मेंढपाळ, तोच मेंढ्या चारायला न्यायचा. मग मेंढ्या एकदमच मृत्युमुखी पडल्याने त्याला सर्व दोष द्यायला लागले. मग तेव्हा तो साधा दिसणारा खंडू, तो जो मेंढपाळ होता, तो एकदम हळू हसला. त्याच्या डोळ्यात साक्षात महादेवाचे तेज चमकले. त्यांनी आपल्या हातातील काठी धरणीवर आपटली जोराने, कमरेची घोंगडी हवेत फडकवली आणि हातामध्ये पिवळा धमक भंडारा घेऊन त्या मृत मेंढ्यांवर उधळला. मुखातून मंत्र दुमला, येळकोट येळकोट जय मल्हार. आणि काय आश्चर्य, निसर्गाचा नियम बदलला, काळ थांबला. त्या पडलेल्या मृत मेंढ्या एका क्षणात चैतन्य संचरले, जिवंत झाल्या. पाषाण झालेल्या मेंढ्या जिवंत होऊन पुन्हा ओरडू लागल्या. साक्षात मृत्यूलाही ज्याने पराभूत केलं, तो हा मेंढपाळ साधासुद्धा माणूस नसून त्रिभुवनाचा मालक मल्हार आहे. याची प्रचिती त्या क्षणाला संपूर्ण मेंढू गावाला आणि भानुबाईला आली. मुख्य प्राण्यांना जीवदान देणारा हा, भक्तांचा अश्रू पुसणारा असा हा आमचा पावन खंडेराव. याच चमत्काराच्या पवित्र स्मृती आजही चंदनपुरीच्या कणाकणात घुमतात. आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा ऐकून असं वाटलं असेल की जर भानुबाई ह्या मेंढू गावाच्या होत्या, तर मग खंडेराव महाराज आणि भानुबाईचं मंदिर चंदनपुरी या गावात कसे निर्माण झाले. तर यामागे सुद्धा एक अत्यंत सुंदर आणि भावनिक ऐतिहासिक प्रवास आहे. तर म्हणजे हा प्रश्न तुमच्या मनात साहजिकच आला असेल, तर त्याचे यामागे एक गुपित आणि एकदम भक्तीचा तो दिव्य प्रवास आपण समजून घेऊ. जेव्हा खंडू मेंढपाळाने मृत मेंढ्या जिवंत केल्या होत्या मित्रांनो, तेव्हा त्यांचे साक्षात देव पण सिद्ध झाले. म्हणजे लोकांना तेव्हा त्यांच्यावर विश्वास आला की हे साक्षात देव आहे, शिवाचं रूप आहे. मग भानुबाईंची एकदम त्यांच्यावर निस्सीम भक्ती पाहून खंडेरावांनी त्यांना आपली पत्नी म्हणून स्वीकारलं. पण लग्नानंतर देव भानुबाईंना घेऊन लगेच जेजुरीला निघाले नाही. म्हणजे जेव्हा लग्न झालं खंडेराव आणि भानूचं, तेव्हा ते लगेच भानुबाईला घेऊन ते आपल्या घरी निघाले नाही, म्हणजे जेजुरीला. तेव्हा मग मेंढू गावा शेजारीच म्हणजे मेंढू गावा शेजारीच असलेलं चंदनपुरी गाव आहे. चंदनाचा सुवास दरवळणारे या निसर्गरम्य जे डोंगरांनी वेढलेले पावन चंदनपुरी या परिसरात देवाने काही काळ म्हणजे मुक्काम केला. हे ते ठिकाण एकांताचं, साधनेचं आणि अत्यंत पवित्र होते. त्यामुळे येथेच खंडेराव महाराज आणि भानुआई यांनी आपल्या दिव्य लीला केल्या.
आणि याच भूमीला आपल्या पदस्पर्शाने कायमचे अमर केले असं लोककथा आहेत आणि या घटना खऱ्या आहेत असं मला पण वाटतं. परंतु कितपत खऱ्या आहे ते कारण या लोककथेच्या माध्यमातून आपल्याला कळतं. दुसरे असे की जेव्हा खंडेराव महाराज बानुबाईंना घेऊन जेजुरीला परत गेले तेव्हा या पंचक्रोशीतील भक्तांना त्यांचा विरह एकदम सहन झाला नाही. मेंढू आणि चंदनपुरीच्या भक्तांनी देवांचा तो मेंढपाळ अवतार पाहून तो जिवंत मेंढ्यांचा चमत्कार आणि अलौकिक रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवले होते. भक्तांच्या याच अर्थ आखेसाठी आणि ज्या ठिकाणी देवाने बानुबाईसोबत विश्रांती घेतली त्याच चंदनपुरीच्या पावन जागेवर भक्तांनी खंडेराव आणि बानुआईच्या मूर्तीची स्थापना केली. काळाच्या ओघात चंदनपुरी हे मध्यवर्ती ठिकाण आणि डोंगर नदीच्या कुशीत वसलेल्या असल्याने या संपूर्ण परिसराचे मुख्य शक्तिपीठ म्हणून उदयास आले. म्हणूनच म्हणतात शरीर जरी मेढूगावचे असले तरी भक्तीचा आत्मा हा चंदनपुरीतच वास करतो. आज मेंढूगाव हे खंडेरावाच्या चमत्काराची भूमी म्हणून तर चंदनपुरी हे देवाचे भव्य दरबार म्हणून जगभर पूजले जाते. या दोन्ही गावांचे नाते साक्षात देव आणि भक्तासारखे अतूट आहे. चित्र मंदिराच्या गाभाऱ्यातूनच संपूर्ण मानवजातीला एकच संदेश मिळतो तो म्हणजेच निस्सीम भक्ती आणि समता. जेव्हा तुम्ही येथे येऊन येळकोटचा गजर करता तेव्हा मनातील सर्व अहंकार गळून पडतो. जातपात गरीब श्रीमंतीच्या भिंती गळून जातात आणि उरतो तो फक्त पिवळा धमक भंडारा. खंडेराव आणि बानुआईचे मंदिर आपल्याला एकच शिकवते की खरी भक्ती असेल तर साक्षात परमेश्वरालाही भक्तासाठी यावे लागते. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा आपल्या नाशिक जिल्ह्याचा हा वैभवशाली इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला हवा. जर तुम्हाला चंदनपुरीचा खंडेराव महाराज आणि बानुबाईचा हा इतिहास आवडला असेल तर या व्हिडिओला तुमचा सर्व मित्रपरिवारासह व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चंदनपुरीची ही वारी मनात भरेल भंडारा भारी. आज आपण खंडेराव बानुआईच्या चरणी लीन झालो. 12 वर्ष जेवणी म्हाताऱ्याचं रूप घेऊन चाकरी केली आणि मेंढ्या वाळ्या. मग त्या मेंढ्या वाळून आणि मग बानुबाईला जिंकायचं होतं ना, मग ते जिंकून आणि मग बानुबाईसाठी मग देवीचं राहिला 12 वर्षे चाकरी करून मग मेंढ्या आपटल्या गिरणा कडेला इकडं पेंबाऱ्या डोंगरकडं आणि मग ती बानुबाईला जिंकून मग घेऊन गेला. ते 12 वर्ष बानुबाईच्या इथं त्यांनी चाकरी केली आणि मेंढ्या म्हणे पडल्या होत्या जिवंत केलं ते इथं पेंबाऱ्या डोंगर ना तिथं नदीमध्ये घोड्याची पावले माझ्याची पिंड गोडा बनला तो कोणता असे जराच होतो. मी लवकर आले असते तुम्हाला सांगितलं जा बुवा तिथं, पण आता पुरा या गेलेला आहे. आणि यात्रा पूर्वीपासून तेव्हापासून जानेवारीच भरती यात्रा आहे तुळशी पौर्णिमेला. दादा नेमकं तुम्हापर्यंत वनात ये पण तुम्हाला हात माने सापडलं ती आहे का. आपण इथला असतं म्हणून आपलं माहितीशी आपण सांगू शकतो. बाकी तिथं कसं आपण सांगावा जावा तिथं असं जर चांगली जागा राहिली असते तर म्हणून सांगितलं असं जावा. पण मग जागा बी सगळं चांगलं नाही राहत आहे का नाही. आपलं कसं आहे आपण तशी सामनेवाला समजावा बरोबर आहे. जेवढं देवना गोडा पावलं शेत महादेवनी 300 गोडा इथून डायरेक्ट जाय ती गाव देव जाय देवना मागे बानुबाई जाय बाकरी ताकात लेड्या का तुम्ही खायला देव कारण की बानुबाई जिंका नव्हता ना त्यामुळे असं दुसरं काही तेवढं आपलं देव पण बटी जेवढं माहितीचं तेवढं आपण सांगायला पडते. तुमचं नाव काय मावशी? माझं नाव सविता रामचंद्र बोरसे. धन्यवाद, तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली. मित्रांनो पुन्हा आपण पवित्र तीर्थक्षेत्राचा इतिहास घेऊन एका नवीन भागात तोपर्यंत मुखाने म्हणा येळकोट येळकोट जय मल्हार.